नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण HMPV हा जो व्हायरस आलेला आहे तर त्याच्याविषयीची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। आता पुन्हा लॉकडाऊन होणार का? आता पुन्हा तसंच कोरोना सारखी परिस्थिती निर्माण होणार का? आणि याच्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे? शासनाने काय सतर्कतेचे इशारे दिलेले आहेत याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती सविस्तर मिळून जाईल। तर आज आपण पाहणार आहोत HMPV हा जो व्हायरस आलेला आहे चायनामध्ये याचे भरपूर पेशंट सापडले आहेत। कोरोना सारखीच परिस्थिती तिकडे निर्माण झालेली आहे आणि आताचा भारतामध्ये पण शिरकाव झालेला आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये पण याचे पेशंट सापडायला लागलेले आहेत। तर त्याच्याविषयीची आता सविस्तर माहिती मी तुम्हाला आता देणार आहे या व्हिडिओतून। तर आता आपण बघूया की HMPV हा जो व्हायरस आहे ह्यूमन मेटानुमिया व्हायरस, तर ह्या व्हायरसचा जो आहे तो धोका भारतात किती आहे? तर याचा धोका जो आहे ना तर तो कोरोना इतका सांगितला जात नाहीये, परंतु आता सतर्कतेचा इशारा जो आहे तर तो दिलेला आहे, काळजी घ्यायची सांगितलेली आहे। तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपल्याला सर्वात आधी पाहावं लागणार आहे। तर आपल्याला काय करता येतं, तर काय करायचं आहे तर खोकला किंवा शिंक आल्यावर तोंडावर रुमाल धरायचा आहे किंवा टिश्यू पेपर धरायचा आहे। दुसऱ्याने वापरलेला रुमाल आपल्याला वापरायचा नाहीये। साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरने तुम्हाला स्वच्छ हात पाय जे आहेत ते तुमचे धुवत राहायचे आहे। नेहमी तुमचे हात जे आहेत ते स्वच्छ ठेवायचे आहेत। ताप खोकला शिंक येत असतील तर गर्दीच्या ठिकाणावर जायचं नाही, म्हणजे जिथं गर्दीचं ठिकाण आहे त्या ठिकाणावर तुम्हाला जायचं नाहीये। पाणी भरपूर प्रमाणात प्यायचे, पौष्टिक आहार घ्यायचा आहे आणि संसर्ग कमी करण्यासाठी जे आहे तर हवा खेळती ठेवायची घरामध्ये। खिडक्या दरवाजे शक्य तेवढं खिडक्या उघड्याच ठेवण्याचा प्रयत्न करायचा, मोकळ्या फ्रेश वातावरणात राहण्याचा प्रयत्न करायचा। याचे पेशंट जे आहेत कर्नाटक तामिळनाडू महाराष्ट्र अशा विविध राज्यामध्ये दिसायला सुरू झालेला आहे। आता आपल्याला याच्यासाठी काय करू नये हेच बघायचं आहे। तर हस्तांदोलन करू नये, म्हणजे हँडशेक करू नये, शक्य तेवढे हँडशेक करणं टाळायचे आहे। दुसऱ्याने वापरलेले टिश्यू रुमाल किंवा कपडे वापरणं आपल्याला टाळायचं आहे। आजारी लोकांच्या संपर्कात जाणं टाळायचं आहे। डोळे नाक तोंडावर सतत हाताने स्पर्श करणे टाळायचं आहे। सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा गटाराच्या ठिकाणी नाल्याच्या ठिकाणी मच्छर होते त्या ठिकाणी किंवा सांडपाणी साठवणूक करणं टाळायचं आहे। त्या ठिकाणी जे डास वगैरे जन्माला येतात त्याचाही आपल्याला त्रास या आजारामध्ये होऊ शकतो। याच्यासोबतच कुठल्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्हाला कुठलंही मेडिसिन जे आहे ते घेणं टाळायचं आहे। हा जो आजार आहे तो कोरोना इतका भयानक नसला तरी पण येत्या काळामध्ये याचे सतर्कतेचे इशारे जे आहेत आरोग्य यंत्रणा आता सतर्क झालेली आहे। यासोबतच आरोग्य मंत्र्यांनी पण बरेचसे आपल्याला जे आहेत इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहेत। आणि हा जो व्हायरस आहे HMPV ह्यूमन मेटानुमिया व्हायरस, तर त्याला आपल्याला कोरोना एवढी परिस्थिती होणार नाही याच्यासाठी आपल्याला हे गोष्टी ज्या आहेत त्या केअरफुली पाळायच्या आहेत। तर हे होतं याच्याविषयीची माहिती। तर आरोग्य यंत्रणा आणि आपण याच्यासाठी सतर्क राहून याच्यासाठी काम करूया आणि हेल्दी राहूया आणि हॅप्पी राहूया। धन्यवाद।